तर आज विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील विषमतावादी लोकांना खांब फोडणारं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचं युवा नेतृत्व जे आहेत राहुलजी माकासरे आज आपल्यासोबत आहेत. तर आता सध्याला आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक चालू आहे तर त्या संदर्भामध्ये आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर त्या संदर्भामध्ये आज राहुल माकासरे आपल्यासोबत आहेत, त्यांना बोलू आपण. सर्वांना नमस्कार, जय भीम. मी राहुल माकासरे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे. आज अवघ्या महाराष्ट्राने बघितले जे काही आंदोलन या ठिकाणी समाज हिताचे आंदोलन आपण करतो ते त्याच्यातून आपल्याकडे सत्ता नाही, कुठली पॉवर नाही, परंतु आपण लोकांना न्याय देण्याची भूमिका करत असतो आणि इथून पुढे आपण त्याच भूमिका घेऊन पुढे चालणार आहोत. जसं की आता प्रभाग क्रमांक 19 मध्ये नवीन ओबीचे जे उमेदवार आहेत त्यांनी स्पष्टपणे असं जाहीर केलंय प्रेस कॉन्फरन्समध्ये की वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला पाठिंबा आहे. त्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा एक स्वतंत्र पक्ष आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर व पक्षश्रेष्ठी युती आघाडीचे निर्णय घेत असतात. मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेसची युती झालेली आहे, परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिल्याप्रमाणे राज्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना, स्थानिक नेत्यांना युती आघाडीच्या अधिकार दिले होते. पण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीची कुठल्याच पक्षासंग युती झालेली नाहीये. काल नवीन सिंग ओबराय म्हणजेच राष्ट्रवादी पार्टीचे जे उमेदवार या ठिकाणचे आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे बोलले की वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला पाठिंबा आहे, या ठिकाणी हे त्यांचं स्टेटमेंट मी पूर्णपणे या ठिकाणी खोटं सिद्ध करतो. वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 19 मधून ठामपणे सर्व लोकांच्या सोबत आधीपासून जसे लोकांचे प्रश्न मांडत लढत आलेली आहे, स्वतंत्रपणे लढणार आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा कुणाला पाठिंबा नाही, कुणाला सपोर्ट नाही. आम्ही स्वतंत्रपणे लोकांना सोबत घेऊन लढणार आहोत. जर असं कोणी म्हणत असेल की त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू सरळ सरळ. काल प्रभाग क्रमांक 19 चे नवीन सिंग ओबराय जे आहेत राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं होतं की बाबा वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला पाठिंबा आहे. पण आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणा किंवा जे नेतृत्व जे आहे तर त्यांनी हा आरोप जो आहे म्हणजे या त्यांचा जो पाठिंबा जो आहे त्यांनी जो म्हटलंय तो पूर्ण फेटाळून लावलाय. आणखी या संदर्भामध्ये बघू आपण पुढच्या भागामध्ये.